आणि काय आणायचं होतं श्वास वय श्वास खाते का पार आणि काय खाती चांगलं नसतं ती तिकाट कशी वडापाव बोट पडले ती बाई वडापाव आणलाय आणि माझी त्या पोराच्या भाकर बदल अरे 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 जेवायच्या आधी वडापाव खायच्या आधी नुसतं पाणी पिऊ नका घाम घाम होते हो अंगात नुसतं पाणी पाणी गळतंय काय उचकी लागतंय कोण ध्यान करतय काय माहिती काल लागती वय म्हणजे एवढं कोण कोणाचं ध्यान करतंय मला तरी कळून द्या पप्पा आला का मामीचं बाळ काढत असेल मम्मीच्या बाळाला बोला येतं का वय गे मच्छी मामीचं बाळ खुदू वांगीला गेलं कुठं कुठं हसतंय का बघत तारा तेच अवघड आहे बाळाचं पण आणि मामीचं पण मामी खुद खुद हसते का बघा ती बाळ ना मला वाटलं मामी शुभ्रा वय आता बया नाही चिमी चिमी शुभ्रा हिन लय नाव हिन ही चला चिमी नको भाकरी राहिल्यात आणि दोनच भाकरी झाल्या तर आताच भरली होती झाली आणि भाजी केली या लाईट बंद कर चालू कर बंद कर करत करत एवढा टायमिंग झाला का खेळ पडत पालकाची भाजी केली मस्त अशी तेवढीच किती ग मग हरभऱ्याच का टाकली नाही बस झाली की आता पोरं तर काही जेवणार नाही आपणच चौघ तिघ आता ही पण काय माहित खातात का नाही ए कोणाला जेवायचंय सांगा बरं हा मग आपण तिघच आणि त्यांची काय अर्धी भाकर खाल्ली तर खाल्ली नाहीत नाही नाही आपल्यातले पाहुणे यायचे आज येतात उद्या येतात कवा येते चला तर झाला सगळ्यांचा छान असा वडापाव खाऊन आणि उठून पण गेली का काय ग बघत तारा आणि तर लय जल्दी जल्दी काम आहे तर असू द्या छान असं बाहेर इतका अंधार पडलाय होय आणि अंगातून नुसतं पाणी पाणी ग झालंय आमच्या आत्याने येताना आणलाय दवाखान्यात गेलत्या इतक्या जर जेवून पोचल्यात आणि भाकरी बंद करायला लागत मला चहा प्यायचा आहे म्हणून तर असं कसा वाटला व्हिडिओ सांगा सगळ्यांनी बाय बाय गुड नाईट मी वडापाव बरोबर चटणी मीठ खाती वडापाव चटणी टाकली आणि हो काय बरं बस की किती बोलती त्यातला बी काढलं हे खा आण ना गप खाते बाया माझं माझ्या लेकरांना म्हणलं काय आता सगळी काम संकटच चाललेत हो का इलाजच नाही काय आता तुम्ही काय का म्हणी ना असू द्या तर गुड नाईट सगळ्यांना लय गरम होतंय घरात कुठे गेलती त्या दिवस लय फिरली आणि फिरून फिरून नको नको झालंय मला नुसतं असू द्या आता सविस्तर सगळं सकाळ नीट सांगा त्यांना बर सांगते सकाळ गेलती दवाखान्यात माझा वडापाव खाल्ला